अयोध्येमध्ये होणाऱ्या राम मंदिर सोहळ्याचं आमंत्रण नक्की कुणाला मिळालेलं आहे याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे आणि यावरून अनेक प्रश्न देखील निर्माण झालेले आहेत। तर अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी आता 22 तारखेचीच वाट पाहावी लागेल। उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण मिळणार का? काँग्रेस पक्ष श्रेष्ठी निमंत्रण मिळूनही अयोध्या सोहळा टाळणार? अयोध्येत उद्धव आणि राज एकत्र दिसणार का? शरद पवार अयोध्येत दिसणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं 22 तारखेलाच मिळतील। मात्र सध्या पडद्याआड अनेक घडामोडी घडतायत। एकीकडे सोहळ्याच्या निमंत्रणाची तयारीची धांदल, तर दुसरीकडे निमंत्रणावरून राजकीय गोंधळही उडालाय। मुंबईतल्या जवळपास 350 व्हीव्हीआयपींना सोहळ्याचं निमंत्रण मिळालंय। मुंबईतून निमंत्रित व्हीव्हीआयपींची यादी तयार झाली आहे। मुंबईतले संत महंत, राजकीय पक्षांचे प्रमुख, खेळाडू, दिग्गज कलाकार, मोठे उद्योगपती यांना निमंत्रण देण्यात येणार आहे। निमंत्रण देण्याबाबत जबाबदाऱ्यांचंही वाटप करण्यात आलंय। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधी यांना निमंत्रण देण्यात आलंय। मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आमंत्रण अजूनही पोहोचलेलं नाही। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनाही सोहळ्याचं निमंत्रण लवकरच पोहोचणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। सेलिब्रिटींमध्ये आतापर्यंत सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांना निमंत्रण मिळालं असल्याची माहिती आहे। आम्ही मंत्री आहोत पण आम्हाला तर कुठलं आमंत्रण नाहीच आहे, त्याच्यामुळे त्यांना मिळालं की नाही हे मला माहीत नाही। पण त्यांनी जे ते राजकारण केलं, म्हणजे पत्रिका सुटण्याच्या आधीच त्यांनी जे आम्हाला मिळालं नाही ते चालवलं होतं। मला वाटतं ते तर फारच रोज उठून आमचे राऊत साहेब तर ते सांगत होते आम्हाला दिलं नाही, भारतीय जनता पक्षाचा तो वैयक्तिक कार्यक्रम आहे, असं आहे तसं आहे। अनेक पत्रकारांनी विचारलं, पण याचं निमंत्रण मिळालंय का? आपल्यापैकी अनेकांना प्रश्न विचारला असेल, निमंत्रण आलं का? राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण आलं का? म्हणजे राम मंदिर होतं ही आनंदाची गोष्ट आहे, त्याच्या निमंत्रणाची कशाला वाट बघायची? अयोध्येमध्ये 22 जानेवारीला लाखोंची गर्दी होणार आहे। त्यात विविध पक्षांचे प्रमुख, सेलिब्रिटीही असणार आहेत। आमंत्रणाचे वाद आता संपावेत आणि खरं रामराज्य निर्माण करण्याची सद्बुद्धी रामलल्ला सर्वांना देव, हीच इच्छा व्यक्त केली जाते। मनश्री पाठकसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।